कोळेगावचे जे संत गाडगेनाथ महाराज यांच्या वार्षिक यात्रेनिमित्त 11 तारखेला महाराष्ट्र केसरी भव्य आणि दिव्य असा बैलगाड्यांचा जंगी सोहळा संपन्न होणार आहे. आणि हे मानाचं, परंपरेचं आणि यात्रेचं मैदान आहे. हे मैदान कुठल्याही परिस्थितीत 11 तारखेला संपन्न होणार म्हणजे होणारच. कोणी या फोनला बळी पडू नका. बऱ्याच जणांचे फोन आले, कॉल आले की कोळ्याचं मैदान कॅन्सल झालंय म्हणून. तर असं काही झालेलं नाही. कोळ्याचं मैदान होणार म्हणजे 100% होणार. ज्याला कुणाला कुशंका आहे त्यांनी फोन करून विचारलं तरी चालेल. अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे सचिव आदरणीय विलासजी पैलवान देशमुख, त्याचबरोबर सातारा जिल्हाध्यक्ष धनाजी शिंदे तात्या आणि कराड तालुका अध्यक्ष उदयदादा पाटील ओगलेवाडी यांच्याबरोबर सर्वांच्या बरोबर चर्चा झाली. कुणी अफवा पसरण्याचा प्रयत्न करू नका आणि बैलगाडी मालकांनी अफवांना बळी पडू नका. कुणाचंही काही ऐकू नका. आजपर्यंत इतिहासात असं कधी घडलेलं नाही की कोळ्याचं मैदान कॅन्सल झालंय म्हणून. इथून पुढे घडणार नाही, इथून मागे घडलेलं नाही. हे 11 तारखेला मैदान होणार म्हणजे होणारच. फक्त एवढाच प्रॉब्लेम आहे की 511 गाड्यांची आम्ही नोंद घेणार आहे. का तर आमच्याकडे फाट्या 8च आहेत जागा पुरे असल्यामुळे फाट्यांना पुढे थांबायला जागा 700 फूट जवळपास शिल्लक आहे. 1000 फूट पल्ला संपल्यानंतर 700 फूट जागा शिल्लक आहे. त्यामुळे कोळी अफवांना बळी पडू नका. बरोबर 300+ गाड्या आता नोंद आहेत. राहिलेल्या बैलगाडी मालकांनी गाड्या नोंद करा. मैदान फायनल उजेडात संपन्न होणार आहे. महाराष्ट्र केसरीचा मान आपल्याला फायनल हा सूर्याच्या साक्षीनेच घ्यायचा आहे. आणि 11 तारखेला मंगळवारी मैदान हे संपन्न होणार आहे. याची बैलगाडी मालकांनी नोंद घ्यायची. धन्यवाद.